हॅलो, गुड मॉर्निंग. व्हाट असणारे आणखी काही वाक्य बघा. तू काय म्हणत आहे? आता याच्यामध्ये काय आहे, मग आता याचं ट्रान्सलेशन कसं होते ते बघू आपण. म्हणजे व्हाट येईल, पहिला शब्द तर व्हाटच येईल. नंतर क्रियापद आहे म्हणणे म्हणजे से, पण इथे या म्हणणेला त लागलेला आहे. म्हणजेच काय, हे वाक्य इथे आहे म्हणून प्रेझेंट टेन्स आहे आणि इथे त आहे म्हणून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. मग याची वाक्यरचना कशी येईल? WH वर्ड प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब आणि मग क्वेश्चन मार्क. पण हे इथे चालू क्रिया आहे म्हणून हा V4 येईल. मग आता WH वर्ड काय म्हणजे व्हाट, हेल्पिंग व्हर्ब म्हणजे आहे, व्हाट आर आणि सब्जेक्ट आहे यू आणि व्हर्बला ING येईल. व्हाट आर यू सेईंग आणि मग क्वेश्चन मार्क. आता हे वाक्य बघा, ही खुर्ची इथे काय करत आहे. आता इथे काय आहे म्हणजे व्हाट आहे, नंतर आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, व्हर्ब याच्यातला करणे आहे आणि त्याला त आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे. मग याची वाक्यरचना कशी येईल? WH वर्ड प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे वाक्यामध्ये जे उरलेले शब्द आहेत ते सगळे. म्हणजे महत्त्वाचे काय काय? हेल्पिंग व्हर्ब, सब्जेक्ट आणि व्हर्ब. बाकीचे उरलेले पुढे टाकायचे. आता WH वर्ड इथे काय आहे म्हणून व्हाट, हेल्पिंग व्हर्ब आहेला इथे एकवचनी आहे म्हणून व्हाट इज, म्हणजे इट चेअरच्या जागेवर इट येऊ शकते म्हणून इथे इज येईल. नंतर सब्जेक्ट ही खुर्ची म्हणजे धिस चेअर. नंतर क्रियापद आहे डू म्हणजे करणे, त्याला ING म्हणजे डुईंग. हिअर क्वेश्चन मार्क. व्हाट इज धिस चेअर डुईंग हिअर. हे वाक्य बघा, तू आता काय करशील. आता काय म्हणजे व्हाट आहेच, इथे शेवटी ल आहे. ल असेल तर फ्युचर टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्सचं वाक्य आहे हे. म्हणजे याची वाक्यरचना येईल WH वर्ड प्लस फ्युचर टेन्स आहे म्हणून विल प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब, म्हणजेच V1च असते याच्यात. आता WH वर्ड व्हाट आहे, आणि हा शब्द शिल्लक राहिला यात आता, तो याच्या पुढे लावायचा प्लस ऑब्जेक्ट आणि मग क्वेश्चन मार्क. व्हाट विल यू, सब्जेक्ट यू
क्रियापद करणे म्हणजे डू आणि उरलेले शब्द म्हणजे ऑब्जेक्ट नाऊ आणि क्वेश्चन मार्क. आता इथे पहा, हे काय म्हणजे व्हाट आहे आणि शेवटी तो ते असलं की सिम्पल प्रेझेंट टेन्स. अर्थ या शब्दाला आहे मीन आणि वर्ड आणि या म्हणजे धिस. मग आता याची वाक्यरचना कशी होईल? WH वर्ड, सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे हे आणि याच्यामध्ये सब्जेक्ट आहे या शब्दाचा म्हणजे इट, म्हणून इथे डज येईल. प्लस सब्जेक्ट म्हणजे या शब्दाचा प्लस व्हर्ब V1 आणि मग क्वेश्चन मार्क. व्हॉट डज धिस वर्ड मीन? क्वेश्चन मार्क. तू काय शोधत आहे? इथे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे आणि व्हॉट. मग याची वाक्यरचना कशी येईल? WH वर्ड प्लस इथे सब्जेक्ट यू आहे म्हणून इथे आर येईल, प्लस सब्जेक्ट प्लस आणि शोधत आहे म्हणजे लुकिंग फॉर व्हर्ब. व्हॉट आर सब्जेक्ट आहे यू आणि आहे म्हणून ING V4 पाहिजे इथे. लुकिंग फॉर. आता हे वाक्य बघा, त्याने तुला काय सांगितले. आता लची बाराखडी ल सोडून पुढचे शब्द म्हणजे ला, ली, ले असे शब्द असले की सिम्पल पास्ट टेन्स असतो. म्हणजे याची वाक्यरचना येईल WH वर्ड पास्ट टेन्स आहे म्हणून डिड, नंतर सब्जेक्ट, नंतर व्हर्ब आणि सांगणे म्हणजे टेल. व्हॉट डिड त्याने म्हणजे ही टेल आणि हा ऑब्जेक्ट आहे तुला, तो पुढे जाईन. याच्या पुढे येतो ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. व्हॉट डिड ही टेल यू? तो काय आणत होता? आता इथे होता ता आहे म्हणून सिम्पल आहे, पण आणत होता म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आणि इथे आहे म्हणून सिम्पल नाही पास्ट कंटिन्युअस टेन्स. होता म्हणजे पास्ट टेन्स, म्हणजे कंटिन्युअस पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे हे. म्हणजे याची वाक्यरचना येईल WH वर्ड प्लस हेल्पिंग व्हर्ब. आता इथे तो आहे म्हणून इथे वाजेल. हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट आणि इथे आहे म्हणून
V4 क्वेश्चन मार्क. व्हॉट वाज सब्जेक्ट आहे ही आणि आणणे म्हणजे ब्रिंग आणि त्याला ING म्हणजे ब्रिंगिंग. पुन्हा पुन्हा अभ्यास करा आणि वाक्यरचना समजून घ्या. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. गुड बाय.